नमस्कार मित्रांनो, तू हिरे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार अर्णवची सगळी प्रॉपर्टी हिसकावून घेण्यासाठी वल्लवीने केलं अर्णवला किडनॅप. हे सगळं नक्की कसं झालं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला आपल्याला दाखवलंय ईश्वरीला आठवतं की अंजली अर्णवला म्हणते, मला चांगलंच माहितीये ईश्वरीच्या वडिलांचा खर्च तूच करतोय. सगळ्या घरात जे काही चाललंय ते बघता असं वाटतंय की माझ्या बाळाचं भविष्य सुरक्षित नाहीये. अर्णव म्हणतो, तुला असं का वाटतंय? त्यावेळी अंजली म्हणते, कारण कंपनीचे पैसे तू हवं तसं वापरतोय. तेवढ्यात आकाश तिथं येतो. आकाशला दिसतं ईश्वरीने ठेवलेलं दूध ओतू चाललंय. तेव्हा आकाश ईश्वरीला हाक मारतो, पण ईश्वरीचं लक्ष दुसरीकडे असतं. तो पळत जातो आणि गॅस बंद करतो आणि ईश्वरीला म्हणतो, अगं ईश्वरी, हे काय चाललंय? आणि मला सांग ईश्वरी, तुझं दादाशी काही बोलणं झालं का? कारण अंजलीने काल अचानक प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागितला. ते खूप शॉकिंग होतं. मला पण खूप टेन्शन आलंय. तेव्हा ईश्वरी पण म्हणते, भाऊजी मला पण खूप टेन्शन आलंय. तेव्हा आकाश म्हणतो, ईश्वरी आपलं घर तुटणार तर नाही ना? ईश्वरी म्हणते, पण अंजली ताई कोणाचं ऐकायला तयारच नाहीये आणि अर्णव सर ताईंसमोर काही बोलू शकणारच नाही. त्यावेळी आकाश म्हणतो, हो मला पण तसंच वाटतंय, कारण ताईच्या बाबतीत दादा खूप इमोशनल आहे. त्यावेळी ईश्वरी म्हणते, आता तर हे घर तुटू नये म्हणून गणू बाप्पाकडे मी प्रार्थना करत राहणार आहे. त्यानंतर ईश्वरी आकाश जवळ चहा देते आणि आकाश तो चहा घेऊन अंजली जवळ जातो आणि तिला देतो. तेव्हा अंजली म्हणते, आकाश मी तुझ्या ईश्वरी वहिनींच्या विरोधात बोलले, मग तू तुझ्या अंजली बहिणीशी पण बोलणार नाहीस का? अंजली म्हणते, काय चुकलंच रे माझं? स्वतःचा हक्क मागितला ते चुकलं का? म्हणजे त्या नम्रताने तुझ्या मनात काहीतरी भरवलंयस का? तेव्हा आकाश म्हणतो, त्या नम्रताला मध्ये आणू नकोस. कळलं, ती आता आलीये माझ्या आयुष्यात, पण आपलं बहीण भाऊचं नातं हे लहानपणापासून आहे आणि तिने काही भरवलं असतं तर मी माझ्या भावाच्या किंवा बहिणीच्या विरोधात गेलो नसतो. त्यानंतर आकाश तिथून निघून जातो. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, अर्णव बसलेल्या वकिलांना म्हणतो, कोल्हापूर आणि पुण्यातल्या बिल्स माझ्या नावावर आहेत, तो त्यातले 50% शेअर ताईच्या नावावर करायचे आहे. तर वकील म्हणतात, सर तुमचे फार्म हाऊसचे पेपर वेगळे बनतील आणि तुमच्या प्रॉपर्टीचे पेपर वेगळे बनतील. तेव्हा अर्णव म्हणतो, मला माहिती आहे या प्रोसेसला जरा वेळ लागेल, पण जेवढं लवकर होईल तेवढं लवकर करा. त्याचवेळी अंजली तिथे येते आणि अर्णवला म्हणते, मी तुला सांगितलं होतं ना वकील आल्यावर मला बोलव, आणि तू काम सुरू पण केलं. अर्णव म्हणतो, अगं ताई ते जस्ट आलेत, मी तुला हाक मारणार होतो तेवढ्यात त्यांनी डिस्कशन चालू केलं. त्यावेळी अंजली म्हणते, अरे मी इथंच होते रूम मध्ये, तू हाक मारायची मी लगेच आले असते. दुसरीकडे वल्लवीला भेटण्यासाठी धुमाळ नावाचा माणूस आलेला असतो. तो वल्लवीला जवळ जातो आणि म्हणतो, ओ मॅडम यापुढे मला माफ करा, सारखं भेटायला जमणार नाही, या लफड्यातून मला बाहेर पडायचंय. वल्लवी म्हणते, धुमाळ किती घाबरताय उगाच, मला सांगा तुमची रिटायरमेंट कधी आहे? धुमाळ म्हणतो, तुम्हाला काय करायचंय आणि रिटायरमेंट झाल्यावर मी हा देशच सोडणार आहे. मी तुमच्या आणि त्या उदयकांत शिर्के यांच्या प्लॅन मध्ये सामील झालो म्हणून तुम्ही मला ब्लॅकमेल करताय. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आणि अंजली प्रॉपर्टीची वाटणी करत असतात. तेव्हा ईश्वरी मनात म्हणू लागते, अंजली ताई तुम्ही ज्या माणसाचं ऐकून असं वागताय तो राकेश तुमचा मोठा शत्रू आहे आणि तुमच्या मनात एवढं विष घालून तो हलकट गेलाय कुठं? दुसरीकडे धुमाळ वल्लवीला म्हणतो, तुम्ही जे बोलाल मी ते करायला तयार आहे. वल्लवी त्या धुमाळला सांगू लागते, अर्णव शिर्केला 4 दिवसासाठी किडनॅप करायचे. धुमाळ म्हणतो, तुमचं काय डोकं बिकं फिरलंय का? एवढा मोठा माणूस आहे तो. त्यावेळी वल्लवी म्हणते, मला अक्कल शिकवायची गरज नाहीये, आमच्या घरात प्रॉपर्टीसाठी वाद सुरू आहे आणि मला त्या घरात अर्णव नकोय. इकडे अर्णवला शिर्केचा फोन येतो. तो म्हणतो, हा धुमाळ खूप दिवसांनी घरी आलाय, प्लीज तुम्ही इथे या. तेव्हा अर्णव म्हणतो, अंजली मला खूप इम्पॉर्टंट काम आहे, मला आत्ताच जावं लागेल. पण अंजली म्हणते, हे महत्वाचं काम सोडून तुला कुठं जायचं आहे? तू अवॉइड करतोय प्रॉपर्टी देण्यापासून. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई तुला माझ्यावर विश्वास नाहीये का? अंजली म्हणते, नाहीये. तेव्हा अर्णव वकिलांना म्हणतो, ह्या अंजलीला जे पाहिजे ते तिला देऊन टाका, मी आल्यावर तुम्ही म्हणेन तिथं साईन करतो. त्यानंतर अर्णव गाडीत बसतो आणि सरळ स्ट्रीट निघून जातो आणि त्यानंतर तो एका वेगळ्याच लोकेशनला पोहोचतो जिथं सगळीकडे जंगल असतं. तेव्हा धुमाळने तोंडाला मास्क लावलेलं असतं. अर्णव बघतो तो एक माणूस आहे. अर्णव त्याच्या मागे मागे जातो. तेवढ्यात अर्णवला मागून गुंडांनी पकडून बेशुद्ध केलेलं असतं. त्यानंतर धुमाळ वल्लवीला फोन करून सांगतो की तुमचं काम झालंय. वल्लवी ठीक आहे असं म्हणून फोन ठेवते. पुढील एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार, ईश्वरी अर्णवला सोडण्यासाठी गुंडांच्या अड्ड्यावर पोहोचलेली असते. आता ईश्वरी अर्णवची सुटका करेल की नाही हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच मालिकेचे रिव्ह्यू पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट नक्की करा. धन्यवाद.